आणि पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। 2015च्या FY/BScच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिका न तपासताच विद्यार्थ्यांना पासिंग गुण दिल्याचं स्पष्ट झालंय। पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील गणिताच्या उत्तरपत्रिकांचा हा गठ्ठा चक्क रद्दीमध्ये सापडलाय। नियमानुसार महाविद्यालयीन परीक्षेच्या उत्तरपत्रिका 3 ते 4 वर्ष सांभाळणं बंधनकारक आहे, पण महाविद्यालयानं 2015 मधले हे पेपर थेट रद्दीत दिल्याचं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे यातील बहुसंख्य उत्तरपत्रिका तपासल्याच नाहीत असंही समोर आलंय। त्यामुळे महाविद्यालयानं पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं उघड होतंय। दीपक गोसावी यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला असून ते या संदर्भात विद्यापीठाच्या उपकेंद्रात तक्रार करणार आहेत। त्यामुळे पहिल्या वर्षाचे पेपर तपासण्याचे अधिकार महाविद्यालयीन स्तरावरती देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार उघड झालाय। त्याचं उदाहरण मी आता तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर FY/BScचे हे पेपर आहेत, मॅथमॅटिक्सचा पेपर आहे आणि हा संपूर्ण गठ्ठा जो आहे या पेपरचा हा रद्दीत सापडलेला आहे। विशेष म्हणजे यातला एकही पेपर तपासलेला नाही, परंतु सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना पास करण्यात आलंय। हे पेपर आपण बघू शकतो। आता यातला एकही पान जे आहे ते तपासलेलं नाही असं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळेल। इतकंच नाही तर या न तपासलेल्या पेपरवर पासिंगचे मार्क मात्र दिले गेलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठेही व्हाईटनर लावण्याची परवानगी नसते, परंतु काही पेपरला जे आहेत ज्यांचे उत्तरं चुकलेले होते ते चुकीचे उत्तरं खोडून नवीन उत्तरं लिहिले गेलेले आहेत। त्याच्यामुळे नेमका हा काय प्रकार घडलेला आहे, खरोखर न तपासता या सर्व मुलांना जे आहे ते पास करण्यात आलंय। कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, रद्दीमध्ये हे पेपर कसे गेले हे जाणून घेण्यासाठी आम्ही पिंपळगावात पोहोचलेलो आहे। मला सांगा की हे पेपर कसे मिळाले तुम्हाला, कुठे मिळाले? सर, मी माझ्या कार्यालयात बसलेलो असताना भंगारवाला चालला होता। माझ्या कार्यालयातलं काही मला सामान द्यायचं होतं, तर त्या गाड्यावर मला अचानक युनिव्हर्सिटीचे पेपर दिसले, म्हणून मी ते बघायला घेतले। तर एकही पेपर चेक न करता त्यावर मार्क्स होते आणि तो पूर्ण एक वर्गाचा गठ्ठा होता, तो मला तिथे मिळाला। अशा पद्धतीने मी त्याच्याकडनं तो पेपरचा गठ्ठा पूर्ण घेऊन टाकला। कुठून घेतला होता त्या भंगारवाल्यांनी काही सांगितलं? कॉलेजच्या आसपास कुठल्या तरी शिक्षकाने किंवा त्याच्या घरच्यांनी त्याला दिलेला होता आणि त्याला तो तिथनं मिळालेला होता। शिक्षकाच्या घरात नाही गठ्ठे? हो, घरातनं मिळालेला होता। या संदर्भात आपण काही तक्रार केली? तक्रार अजूनपर्यंत तरी कुठे केली नाहीये। माझं असं होतं की युनिव्हर्सिटीला याबद्दल तक्रार करावी। आता जाणार आहात? हो, युनिव्हर्सिटीत आता जाणार आहोत आम्ही।